नाव तुझे गोरे गुण तुझे वरले तुझे मोडे रूप पाया आलो तुझा मी सवटाया मोडे रूप पाया आलो तुझा मी सवटाया
मोहन मुरलीवाला में भूलवी जगाला, मोहन मुरलीवाला में भूलवी जगाला, या गोकुळाला नंदा घरी नांद तुम्ही श्री नंदला नंदगरी नांद तुम्ही श्री नंदला मोहन मुरलीवाला भूलवी जगाला, मोहन मुरलीवाला में भूलवी जगाला, गोकुळाला नांद तुम्ही श्री नंदला उघड्या डोळ्याने स्वप्न नवे पाहिले, जन्मताच भुवरे दृष्टही आधारले, जन्मताच भुवरे दृष्टही आधारले,
गोकुवरी दृष्टही हादरले साऱ्या तेरे गगनाचे मिलन जाणू झाले विजाई कडाडल्या मेघही बरसले विजाई कडाडल्या मेघही बरसले विजाई कडाडल्या मेघही बरसले कोवळा मनाचा या निर्गुणाचा कोवळा मनाचा या निर्गुणाचा वाहिना मी आदरा नंद घरी नांद तुम्ही श्रीनंदना नंद घरी नांद तुम्ही श्रीनंदना मोहन मुरलीवाला में बोलावी जगाला मोहन मुरलीवाला में बोलावी जगाला या गोकुळाला नगरी नांद तुम्ही श्रीनंदना नगरी नांद तुम्ही श्रीनंदना अभी कट नको करू हा, फक्त ते हे कर पॉज कर. हो काय करावे. आपल्या गोकुळातून 16 शस्त्र 108 गवळींचा वेळा गोकुळ सोडून मथुरेच्या बाजाराला निघालाय. तर त्यांना अडवून त्यांच्याकडून हाशील दान घ्यायचंय. तर ही कामगिरी करणार कोण. माझा जुना मित्र पेद्या सुदामा याला तर आरोळी देऊन पाहूया. अरे सुदामा, अरे सुदामा, आशीर्वाद असो. देवा एवढं तातडीने बोलायचं कारण शंकर लक्ष्मण शेळके त्याच्याकडून गवलेंना 51 रुपयाची देणगी आलेल्या मंडळ त्यांचा आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद देवा एवढं तातडीने बोलायचं कारण अरे वेड्या, तुला माहित आहे का. देवा सांगितलं समजेल कसं. अरे आपल्या गोकुळातून 16 शस्त्र 108 गवळींचा मेला. काय 16 शस्त्र 108 घेऊन एक साथ मेल्या. अरे वेड्या, मेल्या नाही. आपल्या गोकुळातून 16 शस्त्र 108 गवळींचा मेळा गोकुळ सोडून मथुरेच्या बाजाराला निघालाय. तर त्यांना अडवून त्यांच्याकडून हाशील दान घ्यायचंय. त्यांना आडवी घालून त्यांना हसवायचं आहे. अरे वेड्या, आडवी घालून हसवायचं नाही. त्यांना अडवून हाशील दान घ्यायचंय. तेव्हा हसीनदार म्हणजे हाशील दान म्हणजे रस्त्याने जाण्या येण्याचा कर. येतो तर खरं, पण तेव्हा हुकूम कोणाचं आणि कायदा कोणाचा. हुकूम देवाचं आणि कायदा स्वतः सुदामाचं. ओके, आशीर्वाद असो. देवाने आपल्यावर खूप मोठी कामगिरी सोपवली आहे. 16 शस्त्र 108 गवल्याने आणि मी एकटा. ही कामगिरी माझ्या एकट्याने होणे शक्य नाही. तर आपला मित्र पागड्या याला आवाज पाहतो. रे पागड्या, अरे पागड्या, अरे पागड्या, पागड्या, रे पागड्या. अरे पागड्या, अरे झोपलं की काय. गोकुळ
कुकुनी भात खाल्ला वायो कुकू मोठा हो दे कुकू मोठा हो दे कुकू मोठा हो दे वायो रे कुकुनी भात खाल्ला वायो गो कुकुनी भात खाल्ला. अरे पगड्या हे कोणाला घेऊन नाचत नाचत घेऊन आलाय. अरे हा पांढरा पांढरा कोंबड्या नाही झाल्या. अरे हा बोकड होतं बोकड. आपण हा बोकड आहे. बोल पगड्या. अरे पगड्या आपल्या देवाने खूप मोठी कामगिरी सोबवली. 16,108 गवळींचा मेला गोकुळ सोडून मथुरेच्या बाजारात निघालाय. तर त्यांना अडवून त्यांच्या हशीन दान घ्यायचं आहे. रस्त्याने जाण्याचं कर. अरे तुला मी बोलवले पण तुला मी सांगेन तसं ऐकायला लागेल. हा हा कोणती आहे काय आणि माझं काय नाही नाही माझ्याने होणं शक्य नाही. तुला तर माझं यावंच लागेल. फसवतो तुला मी आता कृष्ण बनतो. हा हा बापरे देवा काय दिवस झाले माझे. एवढ्या मोठ्या फुग्याला पण देव बोलायला आहे. बरं देव तर देव तू देव पण काय करायचंय काय. अरे पागड्या त्या सर्व गवळून जात आहेत. त्यांना मी समोर आल्या की त्यांना मी चोरत आवाज देणार आहे. कसा रे गवळणे ए गवळणे. आणि काय गवळणी उभ्या आरागा अरे काय रे काय रे अरे काय रे अरे दूर दूर दूर. हा बोल ना. काय रे बाप आणि काय रे बोला देवा आणि काय रे बोला देवा. आता मी देव चल. बोल ना. कुठे येणार आहे कुठे जाणार आहे. अरे गवळणी येणार तिकडून आणि जाणार तिकडून. गवळणी कुठे येणार आहे. गवळणी कुठल्या रस्त्याने येणार आहे. मथुरेच्या बाजारात नाही. अरे बघ गवळणी येणार बघ. दिसतंय तुला ही काठचं टोक दिसतंय. बघ काठीच्या टोकासमोर गवळे येणार आहे. दिसतंय का. अरे बघ हे काठीचं टोक इथून गवळण येणार आहे. दिसतंय तुला. अरे बघ अरे ते गवळण नाही बाबा तो बोत्र्याचा विपुल आहे विपुल. नाही रे अरे पगड्या आता लपायचं आहे. गवळणी यायचं वेळ झाले.
लक्षात लपायचं कुठं अरे चल माझ्या पाठीवाडी. लपायचं कशा तरी मागे लपायचं ना. अरे बाबा झाडाच्या पाठीमध्ये जा. कशा तरी मागे लपायचं हा. अरे तू माझ्या पाठी काय करतोय? तुला तर झाडाच्या पाठीमागे बोललो होतो. झाडाच्या मागे लपायचंय. हा. गवळणी कशी आहे मला आहे ना माझ्या पोरी दिसत आहे पावड्या लावल्यासारख्या पोरी दिसत आहे. अरे त्या गवळणी बघ की बघ एक काळी पण गवळण आहे. अरे त्या गवळणी मला आहे ना एकदम आहे ना आपले पाच पावडर तशा पाच पावडरसारख्या पोरी दिसत आहेत. अरे बाबा त्या सर्व गवळणी दही दूध ताक लोणी खाऊन सर्व फुगलेले आहेत आणि गोऱ्या गोऱ्या दिसतात. त्या गवळणी रस्त्याने चालले आहेत. अरे पण त्या बाकीच्या मला वाटतं तरी सुद्धा गोऱ्या गोऱ्या झालेल्या पण त्यातली एक आहे ना ती मला वाटतं काही मशीनची आहे ना आंबवाने पेंडच खाल्लेली आहे. अरे पागड्या तसं नाही. अरे ती एक त्यांच्यामधली सैनिक आणि ती गवळण आहे. शरीराची गवलन सैनिकाची मावशी आहे समोर ती. अरे मग तुझी मा बोलणार बायकांपासून पोरींपर्यंत बदल आहे. त्याला अडवायचं आहे ना हा. जाणव ए गवळणी उभ्या राजा. अरे गवळणी उभ्या राजा. काही केलं तरी 36 नखरे आणि 52 कला त्या मावशीच्या अंगात आहेत. तर तिचा काटा काढा बाई. ऐका ऋषाली तनुज ज्यांना पण चळवळीत यायचे असेल त्यांनी अजय बोत्रे आणि उत्तम कासूर यांच्याकडे संपर्क साधावा. गवळणी अरे पाकड्या. अरे गवळे मला हात लावलाय. कुठल्या गवलेन तुला हात लावलाय? अरे बघ दिसतंय का समोरची गवळण. मी काय तुला बोलला आता माहिती आहे ना एक वेळ तुला घातली होती. हा. तुझं हे माझं आणि माझं ते पण माझं बाय आता मला पण हात लावून पाहिजे. मग तुला हात लावून पाहिजे तर बाबा तू बिंदास जाऊ शकतोस. तुला जे मला भेटले ते तुलाही भेटलं पाहिजे ना तर तू पण जा. अगे मावशे तू त्याला लावलंस ना मला पण लाव. तू त्याला हात लावलास ना तसं मला पण हात लाव. अरे बागड्या बोल. तुला तरी काय दिला? मग तुला सांगावं लागेल काय दिलं त्यांनी. मला आहे ना मला एक मग तुला सांगावं लागेल काय दिलं त्यांनी. अरे तुला काय सांगू असा तिने माझ्या कानाखाली वाजवला ना माझ्या कानात माझं वागलं नाही पडलं सगळं मला वाटलं. हे मावशीबाई काही समोर आहे. आलीस कुठून आणि जायचं कुठे? जायचं गावाचं नाव गावाचं नाव ए मावशी काही समोर आहे. तू आलीस कुठून आणि जायचं कुठे हे तुला सांगावंच लागेल. आणि जाणार अरे सोलापूर आणि मसापूर आलं नाही का? मावशीबाई काही समोर आहे. काही केलं तर तुला सांगावं लागेल. आलीस कुठून आणि जायचं कुठे? जायचं आपली वाट लावण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याला त्याच्याकडे काय लक्ष नाही. ए मावशी तुला सांगावंच लागेल. सांगावं लागेल. हा. अरे लोक जायचं
पत्र्याच्या बाजाराला. मावशीबाई मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे. आणि दुसऱ्या रस्त्याने जाऊ. मावशीबाई तुला दुसऱ्या रस्त्याने जाता येणार नाहीये. का बरं? मावशीबाई हा. आपल्याला जाता येणार नाही. का बरं? मावशीबाई हा. हे सुद्धा ठाणे उभा आहे. आपलं म्हणता तरी बोल. आम्हाला म्हणतात श्रीकृष्णाच्या सवंगडी त्यांच्या सुदामाचे म्हणतात. तुम्ही कोण आहात? तुमची ओळख सांगाल का? पटली तर मानाल का? हुकुम सोडिला गोकुळी गवाला ना आडावीने आडावीने रस्त्यावरी गवाला ने आडावीने आडावीने रस्त्यावरी कृष्णदेवाने सोडिला गोकुळे नगरी. गवाला आडावीने रस्त्यावरी गवाळाने आडावीने रस्त्यावरी आडावीने रस्त्यावरी गवाळाने आडावीने रस्त्यावरी कृष्णदेवाने हुकुम सोडिला गोकुळे नगरी. गवाळाने आडावीने रस्त्यावरी गवाळाने आडावीने रस्त्यावरी चालल्या नटुनी कटुनी सांगाले. पुढे चालल्या नटुनी कटुनी सांगाले. पुढे चालल्या नटुनी कटुनी सांगाले. पुढे चालल्या नटुनी कटुनी सांगाले. तुझे माग आहे तुझ्या डोकीवरी. आया तुझे माट आहे तुझ्या डोकीवरी. आया तुझे माग आहे तुझ्या डोकीवरी. आया तुझे माट आहे तुझ्या डोकीवरी. नाही जाऊ देणारा मी मथुरेला नाही. गवाळाने आडावीने रस्त्यावरी. गवाळाने आडावीने रस्त्यावरी. कृष्णदेवाने हुकुम सोडिला गोकुळे नगरी. आडावीने रस्त्यावरी. गवाळाने आडावीने कृष्णदेवता आहे मेघा सवंगडी. देवता आहे मी ग सवंगडी. कृष्णदेवता आहे मेघा सवंगडी. राजा हुकमाने आलो इथवरी. राजा हुकुमाने आलो इथेवरी. राजा हुकमाने आलो इथवरी. राजा हुकुमाने आलो इथेवरी. मारील खाडा फोडील घाटा जातील माघारी. गवळाने आडावीने रस्त्यावरी. गवळाने आडावीने रस्त्यावरी. देवाने हुकुम सोडिला गोकुळे नगरी. गवाळाने आडावीने रस्त्यावरी. गवाळाने आडावीने रस्त्यावरी. हो पडली. बसावं लागेल. बरं, ठीक आहे. मावशी तुलाही बसावं लागेल. मला बसता येणार नाही. या पोरी बसल्या तर कोण? अगे ए पोरे बस खाली. ए पोरे बस खाली. ए पोरे तू बस. मावशीबाई तुलाही बसावं लागेल. काय म्हणते? मावशी खाना पिना सगळं उभ्याने. बाई सर्व 7-8 पोरं आहेत ती सर्व उभ्या नाही. सगळे उभ्याने. मावशीबाई हा. काही केलं तर तुला बसावं लागेल.
मी तुला शिकवतो कसं बसायचं. असं बसायचं, असं उठायचं, असं बसायचं, असं उठायचं. उठले बस खाली. नमानी केली पाट गवलनी शिरी घेतले माट. गवलनी शिरी घेतले माट गा. गवलनी शिरी घेतले माट धरून गेले यमुनेचा काठ. गेले देवापाशी सुदम गेले देवापाशी. सुदम गेले देवापाशी गवलनी उभ्या आहेत कळमाशी. Light off, light off, light off. पकड़ पकड़
उसका फूल देवा दिलेली कामगिरी रुपयाचे 12 ने देवा उरलेले 4 ने गवलेले चहा पाणी देवा तुम्ही दिलेली कामगिरी गवलेला मोठ्या यमुनेच्या डोहामध्ये बसवून ठेवला आहे देवा तसं नाही अरे त्याला एका मोठ्या वटवृक्षाच्या झाडाखाली बसवून ठेवलं आहे तर तुम्हाला ते जावं लागेल अगं दूध घ्या दूध घ्या दूध दही घ्या दही घ्या दही दुधामध्ये
एका मधुमतीने ठाईकडे बदलून दिली आहे. गवळणीच्या मोठ्या खात्या माताने या मधुमतीचा भाग खेळत आहे. आम्ही नाही आणि रुपयाला 4 पागडा घ्या आणि आम्ही उभ्या राहत आणि गेलं आणि 25 नकरे आणि 52 खाला मावशीसारखी सांगत आहे. तिचाच पहिला काटा काढला पाहिजे. नाही मला नाही माहित. आपल्याला म्हणतात तरी कोण? देव असे नसतात. हो बाले आलाय. चला आले गोकुळातून मथुरेच्या बाजाराला. आम्ही दुसऱ्या रस्त्याने जाऊ. हा आपल्याला म्हणतात तरी कोण? देव असे नसतात. पायी पद्म बेंबी हिरा मस्तकी तुरा आणि त्यांच्या कपाली कसुरी टिरा असतो. तुझ्या तर कपाला डांबर पण नाही आहे. असं आपल्याला म्हणतात तरी कोण? आपली ओळख सांगाल का? हो. अगाई राधिके अवतार माझा श्यामाचा. अगाई राधिके अवतार माझा श्यामाचा. अनंतर तरी डंका वाजे नामाचा. तरी डंका वाजे नामाचा.
साव परशुरामा ध्यानी घेना सातवा अवतार रामाचा ध्यानी घेना सातवा अवतार रामाचा आणि चराचरी गंगा वाजे रामाचा आणि चराचरी गंगा वाजे आठवा अवतार घेऊन लिला ती कर्मता विचार आठवा अवतार घेऊन लिला ती कर्मता विचार आणि सचिन शाही लक्ष्मणाला देवी सदैवमाना आणि सचिन शाही लक्ष्मणाचा देवी सदैवमाना आणि रामदास सांगे आम्हाला आपल्या कामाचा आणि रामदास सांगे आम्हाला आपल्या कामाचा आणि चराचरी गंगा वाजे नामाचा आणि चराचरी गंगा वाजे नामाचा ऐकराजे अवतार माझा श्यामाचा ऐकराजे गंगा वाजे नामाचा ऐकराजे गंगा वाजे नामाचा कशाप्रमाणे जा तुला रथ आहे कशाप्रमाणे जा तुला रथ कशाप्रमाणे जा तुला रथ आहे अगं मावशीबाई देव गेले अगं मावशीबाई तसं नाही देव गोकुळात गेले आणि मावशीबाई आम्ही आमच्या सर्वांची रथा काढल्या पण आम्ही तुमचं नाव काढलं त्याला देव बद्दल मावशीला आम्ही रथा देणार नाही कारण माझं मावशीवर खूप प्रेम आहे हो तुझ्यावर देवाचं खूप प्रेम आहे अगं मावशीबाई तू म्हातारी आहेस की कसं आहे पण देव बोलतो की मावशीबाई माझं खूप प्रेम आहे आणि मावशीबाईला जर रथा काढायचा असेल तर मावशीबाईंनी नाचत ठुमकत माझ्यापर्यंत आलं पाहिजे आणि मावशीबाई तुला गेलंच पाहिजे अगं मावशे लवकर धावशे राजा तू नावयाला देव केले ते तुझ्या मनाला मावशे लवकर धावशे राजा तू नावयाला देव केले ते तुझ्या मनाला का बरं तुझे रूप मनोहर आठवण पडते वारंवार झोप येईना मला
आले पंधेरी खाडी चाले पाण्यामध्ये ओढे मराठ्याचे मोडे पुढे चटका देवीच्या दर्शनाला आले पंधेरी खाडी चाले पाण्यामध्ये ओढे लागले मराठ्याचे घोडे पुढे चटका देवीच्या दर्शनाला आमचे गाव खूप कमाविले नाव पुढे गंडा आमचे गाव खूप कमाविले नाव केदार महाकाल देवा माय प्रसन्न केदार महाकाल देवा माय प्रसन्न घालून पाण्याची नदी नदीवर महादेवाची भेट पुढे भेटाल देवाचं पूजनाला पाण्याची नदीवर महादेवाची पिंडे पुढे भेटाल देवाचं पूजनाला पहिला माधुराव भाला हे दंडगाववाला माधुराव बाला दंडगाव वाला खूप कमाविले नावाची डप्पा धरून खूप कमाविले नावाची डप्पा धरून पहिला रामजीनाच्या खरा पहिला रामजीनाच्या खरा त्याने नाच काम केला त्याला पाहून शक्तीवाले मालिक त्याने नाच काम केलं त्याला पाहून शक्तिवाद आणि जोरले